मोर्चा काढावा त्यांनी. म्हणजे फक्त राजकारणच आहे. आलं याच्यातनं स्पष्टच झालं ना की फक्त राजकारणाकरताच त्यांनी हा निर्णय केला होता. विद्यार्थ्यांची आता तर ते एक्सपोज झाले आहे पूर्णपणे, त्यांनीच घेतलेला निर्णय आहे. आभार मानले की मुख्यमंत्र्यांना मराठीची बळजबरी करायची होती म्हणून आता आम्ही सगळे एकवटलेले आहोत. त्यांनी तुमचे आभार मानले. मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी ज्या प्रकारचा कारभार चालवला त्यामुळेच आमचं सरकार आलं की नाही. आम्हाला ही जी काही सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली ती त्यांच्यामुळे मिळाली. पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. मराठी माणसाचं ते बोलतात, पत्राचाळीतल्या मराठी माणसाचं काय, बीडीडी स्कीम मधल्या मराठी माणसाचं काय, अभ्युदयनगर मधल्या मराठी माणसाचं काय, गिरगावातल्या मराठी माणसाचं काय. या मुंबईतनं मराठी माणूस सोडून गेला त्याला ते जबाबदार नाहीत. आणि त्याला इथे घर देण्याचं काम हे शिंदे साहेबांनी, आम्ही अजितदादांनी, आमच्या सरकारने केलं. त्यामुळे मराठी माणसाचं पोट भाषण देऊन भरणार नाही. मराठी माणसाच्या गोष्टी करायच्या आणि धन्नासेठांच्या पाठीशी उभं राहायचं ही जी त्यांची नीती होती, आज त्यांच्यापुढे हा देखील प्रश्न योग्य विचारू. मगाशी आम्ही सांगितलं सभागृहामध्ये सांगू की मुंबईच्या महानगरपालिकेच्या मराठी शाळा कोणी बंद केल्या, त्या कशा सीबीएसई कडे गेल्या, त्यातल्या मराठीची काय अवस्था झाली, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. काळजी करू नका, स्टॉक भरपूर आहे, योग्य वेळी बाहेर काढू.